नमस्कार मित्रांनो, तर आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा आपली बाउंड्री कोल्हापूर, रत्नागिरी, गोवा आणि कर्नाटक यांच्याशी शेअर करतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहास जर बघितला त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हा पूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचा एक भाग होता. 1 मे 1981 पासून प्रशासकीय सुविधा तसेच औद्योगिक आणि कृषी विकास याच्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे 2 जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड आणि वैभववाडी असे तालुके आहेत. 16व्या शतकात संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीज सत्तेचा उदय झाला आणि सिंधुदुर्ग जिल्हा याला काही अपवाद नव्हता. अखेर 1675 मध्ये सुलतानाच्या हातून माजी शिवरायांच्या हाती मराठ्यांनी पत्रकारितेवर वर्चस्व टाकले. मात्र 1871 मध्ये ब्रिटिश आणि पेशवे यामध्ये संघर्ष संपला आणि जिल्हा ब्रिटिशांच्या हाती गेला. हा जिल्ह्यातील प्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ल्याचे नाव देण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल माहिती जाणून घेऊ. सिंधुदुर्ग किल्ला मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात बांधण्यात आला. किल्ल्याची पायाभरणी 25 नोव्हेंबर 1664 रोजी झाली. बांधकामाचे पर्यवेक्षण हे रोजी इंदोरकर यांनी केले होते. किल्ल्याचे मुख्य उद्देश कोकण किनाऱ्यावरील इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांचा वाढत्या प्रभावाचा प्रतिकार करणे आणि जंजिराच्या स्थितीला उदयाला आळा घालणे हा होता. हा किल्ला कुर्टे बेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका लहान बेटावर बांधण्यात आला आहे. तर दुसरा विजयदुर्ग किल्ला. विजयदुर्ग किल्ला याची बांधणी 11व्या शतकात शिलाहार राजांनी सुरुवात केली. शिवाजी महाराजांनी 1664 मध्ये हा किल्ला ताब्यात घेतला आणि मजबूत केला. वापरलेला भारताचा प्रमुख किल्ला 1664 ते 1811 पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होते. त्यानंतर हा किल्ला सिंधुदुर्गाने ताब्यात केला. तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला दगडी बांधकाम, सिक्रेट टनल, तोफा आणि गुप्त दरवाजे पाच 5,207 चौरस किलोमीटर एरिया, 8,48,868 लोकसंख्या, 20,37,400 GDP, 8 नद्या, 121 किलोमीटर समुद्रकिनारा, 8 प्रमुख मासेमारी बंदरे, 25,365 मच्छीमार, 19,273 मेट्रिक टन मत्स्य उत्पादन, 3,287 मिलीमीटर इतका पाऊस, तांदूळ, आंबा, नारळ, काजू, कोकम. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला कोकम 31 मार्च 2016 रोजी भारत सरकारच्या अंतर्गत भौगोलिक संकेत GI टॅग दर्जा टॅग प्रदान करण्यात आला. GI टॅग मिळवणारी ही भारतातील पहिली कोकम प्रकार आणि महाराष्ट्रातील एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तसेच समुद्रकिनारे तारकर्ली, मालवण, देवबाग आणि आचार तसेच गणपती मंदिर, वेंगुर्ला, सावंतवाडीतील राजवाडा, कणकेश्वर मंदिर, बोली घाटातील धबधबे, तुम्ही सावंतवाडीमधील तलाव हे पाहू शकता. अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत ते तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.